मी दोन घोषणा आज केलेत कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। या संदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक झालेली आहे। आम्ही ही प्रक्रिया सुरू करू। आज पुणे ॲग्री हॅकॅथॉन या उपक्रमामध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे विविध संशोधन हे मांडण्यात आले। त्यातल्या 9 क्षेत्रांमध्ये 18 लोकांना आम्ही पुरस्कार दिले आहेत। ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे इनोव्हेशन आम्ही इन्क्युबेट करू, त्याला स्टार्टअपमध्ये परिवर्तित करू आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू। मागील वर्षीच्याही ॲग्री हॅकॅथॉनमधील जे विजेते होते त्यापैकी 4 प्रॉडक्ट्स आता मार्केटला आले आहेत। 12 अजून मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहेत। यामध्ये माती परीक्षणापासनं, कीड व्यवस्थापनापासनं, पेरणी तंत्रापासनं, कापणी तंत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करण्यात आलेलं आहे। ज्या गोष्टी आपण शेतीकरता वापरतो त्या प्रत्येक गोष्टीत अतिशय ऑप्टिमम त्याचा उपयोग कसा करायचा की जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल, पाणी कमीत कमी लागेल, युरिया असेल, DAP असेल, न्यूट्रिएंट्स असतील, या प्रत्येक गोष्टीचं रॅशनलायझेशन करणाऱ्या अशा प्रकारच्या हे सगळे प्रयोग आहेत। त्यामुळे शेती क्षेत्राला याचा मोठा उपयोग होईल। मी 2 घोषणा आज केलेत। हे जे पुणे ॲग्री हॅकॅथॉन आहे हे पुढच्या वर्षीपासनं संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही करू। त्याला महाराष्ट्र ॲग्री हॅकॅथॉन म्हणण्यात येईल आणि याच्यामध्ये पहिला पुरस्कार दरवर्षी एक पहिला पुरस्कार हा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने देण्यात येईल। तेच आता ठरवू, पुण्यात करू। कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। या संदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक झालेली आहे। काही अधिकची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर आम्ही ही प्रक्रिया सुरू करू। 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत। असं आहे की आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे, उत्पादन अधिक आहे, त्याला खरीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे। 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करत आहे, ती सुरू झालेली आहे। त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल।